व्यक्तिमत्व? द बेस्ट फायनान्स मिनिस्टर. चांगले अर्थशास्त्रज्ञ होते, एकदम एज्युकेटेड माणूस, शिकलेला. एकदम चांगले कार्यकाळ एकदम चांगला. आतापर्यंत आपल्या भारत देशासाठी अनेक थोर व्यक्तिमत्व होऊन गेले, त्यांनी योगदान दिलेलं आहे. भारताला सर्वोत्कृष्ट देश बनवण्यासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि त्यात महत्त्वाचं सर्वात पहिला नंबर लागतो ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन सिंग हे माजी पंतप्रधान देखील होऊन गेलेले आहेत आणि ते एक चांगले अर्थतज्ञ देखील होते. पाहायला गेलं तर कालच त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. गुरुवारी त्यांना सायंकाळीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलेलं आहे. त्यामुळे या बातमीमुळे सर्वच देशभरामध्ये विदेशामध्ये पाहायला गेला तर एक शोककला व्यक्त केली जात आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थतज्ञ म्हणून उदयास आलेले आहे. फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांनी आपली जबाबदारी अत्यंत योग्यरित्या पार पाडली आणि देशाचा विकास केला, देशाला प्रगतीकडे नेऊन गेले. मात्र आता यांच्या निधनाने कुठेतरी देशामध्ये एक पोकळीच निर्माण झालेली आहे, कुठेतरी दुःख व्यक्त केले जात आहे. सामान्य नागरिकांना काय वाटतं, कसे होते डॉक्टर मनमोहन सिंग, त्यांचा कार्यकाळ कसा होता, पंतप्रधान म्हणून त्यांनी कसा कार्यकारभार चालवला, या सगळ्या गोष्टींची उत्तर आपण सामान्य नागरिकांना जाणून घेऊयात. चला तर मग पाहूयात. जे मनमोहन सिंग आहे डॉक्टर, त्यांचं निधन झालं, पंतप्रधान होऊन गेले, तर त्यांचा कार्यकाळ कसा होता, कसं व्यक्तिमत्व होतं त्यांचं? एकदम चांगले कार्यकाळ एकदम चांगला. पंतप्रधान होते तेव्हा त्यांचा कशा पद्धतीचा सहभाग होता देशाच्या प्रगतीसाठी? नाही, त्यांनी बरीचशी प्रगती पूर्वीच्या पेक्षा, त्यांच्या पूर्वीच्या अगोदरच्या पंतप्रधानापेक्षा जास्त ग्रामविकास इतर क्षेत्रात किंवा ज्या आर्थिक क्षेत्रात या दोन्ही याच्यात त्यांनी चांगली प्रगती, मिडियम क्लास लोकांना पण त्याचा थोडाफार फायदा झाला. शैक्षणिक बाबतीत तर सांगू शकत नाही आणि त्यांचं शिक्षण बी त्या पद्धतीपेक्षा जास्त होतं, म्हणजे एकदम हाय लेवलचं शिक्षण होतं. त्यांचं कार्य खूप चांगलं होतं, म्हणजे आपला प्राईम मिनिस्टर झालाच, म्हणजे अर्थतज्ञ आणि स्वभावाने एकदम नम्र आणि स्वभावाने एकदम नम्र होते, एकदम चांगलं. पंतप्रधान पहिले अर्थमंत्री झाले, त्याच्यानंतर त्यांना पंतप्रधान पण केलं. पंतप्रधान झाल्यावर पंतप्रधान असताना त्यांचं जे कार्यकाळ होतं किंवा त्यांनी देशासाठी जी प्रगती केलेली होती त्याबद्दल कसं वाटतं? हा, देशाची प्रगती झाली ना, त्यांनी अर्थशास्त्रामध्ये म्हणजे नवीन धोरण आणलं आणि त्या धोरणामुळे ते प्रगती होत गेली. भारताच्या बाहेर पण त्यांना मानायचे. प्रत्येक क्षेत्रातून आता शोककळा व्यक्त केली जाते, दुःख व्यक्त केलं जातं, एवढं त्यांचं चांगलं होतं का व्यक्ती? हा, एवढं चांगलं होतं. पुन्हा पंतप्रधान होईल त्यांच्यासाठी? नाही, त्यांच्यासारखं पंतप्रधान झालंच नाही. म्हणजे 10 वर्ष होते ते, पहिले अर्थमंत्री होते आणि त्याच्यानंतर पंतप्रधान झाले. त्यांची कारकीर्द एवढी चांगली होती की जगामध्ये त्यांचं नाव झालं आणि अर्थशास्त्रामध्ये खूप प्रगती भारताची पण झाली आणि बाहेरच्या देशामध्ये पण त्याचं इम्प्लिमेंट झालं. मनमोहन सिंग यांचं निधन झालं, कसं होतं त्यांचं व्यक्तिमत्व? अतिशय चांगले अर्थशास्त्रज्ञ होते. पंतप्रधान देखील होऊन गेले. हो, त्या पंतप्रधानांनी जे त्यांनी इकॉनॉमीसाठी जे 93 साठी जे इकॉनॉमी डाऊन गेली होती, त्यावेळेस त्यांनी चांगलं कार्य केलं. त्यांच्यासारखं कोणी होऊ शकतं आता पुढे या फ्युचरमध्ये? खरं तर देशाला अर्थशास्त्रज्ञ त्यासाठी गरज आहे. जे इकॉनॉमी, जो डॉलरचा रेट वगैरे आता डाऊन आहे, त्यासाठी अशा इकॉनॉमीची खरोखर गरज आहे. देशभरासह बाहेर देखील दुःख व्यक्त केलं जाते, तुम्ही काय सांगाल यावर? खरोखर नुकसान आहे देशासाठी. अशा लोकांनी, चांगली नेते
जे पंतप्रधान होऊन गेले देशाला एक वेगळी दिशा दिली अशा लोकांची गरज आहे देशाला. धन्यवाद. सिंग यांचं निधन झालं, पंतप्रधान होते ते, काय सांगाल, कशी होती व्यक्तिमत्व? The best finance minister, and according to my opinion, that finance minister was really each and every financial position was very clearly. Unfortunately, since Maharashtra times, I have to ask that one, but I dislike it क्योंकि वो तो बहुत अच्छे थे, वो बहुत अच्छे थे. देश के लिए उनका प्रति बहुत योगदान रहा है, उसके बारे में क्या कहें? Maximum contribution regarding with the total I mean that country to especially regarding with the what I say financial position. तर आपण आता पाहिलं असेल की डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि सर्वच नेत्यांसह कलाकार असतील किंवा सामान्य नागरिक हे देखील दुःख व्यक्त करत आहेत. पाहायला गेलं तर एक चांगले फायनान्स मिनिस्टर आपल्यातून हरवले आहेत असं दुःख व्यक्त काही नागरिकांनी केलेलं आहे. त्यांचा कार्यकारभार अत्यंत चांगला होता, त्यांनी अत्यंत चांगलं काम हे देशासाठी केलेलं आहे. त्यामुळे आता यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही असं देखील काही नागरिकांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पाहायला गेलं तर तरुणांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडनं बरेच काही शिकण्याची गरज असल्याचे देखील दिसत आहे. मी आकांक्षा देशमुख, मुंबई.